8 दिवसाची ही सुपारी मला होती, परंतु मी नाही बोलल्यानंतर मात्र हा संधी तुम्हाला मिळेल आणि त्या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं करा असं मी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देईल. कारण किल्ल्या गावामध्ये मग तुम्ही किशोर्याला पाहिलात, हर्षलला पाहिलात आणि आता मानूला सुद्धा बाद आहे, त्यांना शुभेच्छा असणार आहेत. तर जाऊया मॅचकडे जिथे अजिंक्य पाटील आपल्याला पाहायला मिळतील आणि अजिंक्य सुडे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा नेहमी सोनेश्वर निवी संघाने खूप सारा संघर्ष केलाय आणि बघा सुरुवात तर झाली होती आणि चेंडू आपण पाहिजे तर डीप एक्स्ट्रा गोलला केला होता सिंगलनी. तर मात्र आपण आपलं अकाउंट ओपन करेल तो रोड बुद्रुक संघ, यात मात्र कोणतीही शंका नाही. इथून मात्र पूर्णपणे आता जबाबदारी असेल ना ती निलेश म्हस्करच्या खांद्यावर. कारण जरी ही मॅच मानव खऱ्या अर्थाने बघायला गेलेत ना तर मी म्हणे 50 धावा इथून सेफ राहणार का हा एक मोठा प्रश्न आहे. पण ती एक मॅजिक फिगर त्यांना गाठावी लागेल आणि ते सुद्धा थांबावं लागेल. कारण सोनेश्वर निवी एक असा संघ आहे ना त्यांच्या समोर तुम्ही किती धावा ते फोडण्याचं काम नेहमीच त्यांनी केलंय. मग त्याच्यामध्ये अजिंक्य असेल, संकेत शिंदे असेल, यांची मोठी भूमिका राहिली आहे. अजिंक्य ओ फटका चांगला आहे, डीप एस्काला फटका निलेशच्या बॅट मधून, हा चौकार 4. मस्करचा हा एक आपण असं म्हणतो ना की आवडता फटका, प्रत्येक खेळाडूचा मानव आवडता फटका असतो. कोण डीप एक्स्ट्रा गोलला खेळतो, कोण पॉईंटला खेळतो, कोण मिड विकेटला खेळतो, पण तो हा निलेशचा आहे. म्हणजे या 4ने निलेशचा आत्मविश्वास दुगणा झालाय, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. म्हणून येणाऱ्या विलांतर आपल्याला मोठे मोठे फटके पाहायला मिळतील. अजिंक्य पुन्हा एकदा ओ फटका, आता आडवी बॅट मात्र केले, चेंडू फाईन लेग मधून 1 2 3 अँड 4 4. धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहायला मिळते वेगाने चालली आहे. 9 धावा झाल्यात. कारण निलेशचा जो पहिला फटका होता ना तो त्याचा आत्मविश्वास आणि धाटवकरांना माहिती आहे जेव्हा जेव्हा निलेशने हा फटका मारलाय ना तेव्हा तेव्हा निलेशच्या बॅट मधून धावा सुद्धा आल्यात. आता मात्र अजिंक्यला सुद्धा आपला रंग दाखवावा लागेल. अजिंक्य हा एक विकेट टिकर गोलंदाज आहे आणि त्याला मात्र त्यासाठी ही जबाबदारी दिलेली आहे. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, तिथे आहेत करण, कोणतीही चुकी नाही, धक्का पहिला. जे बघा निलेश आणि मानव आपले इरादे स्पष्ट केले होते, खाईन तर फटक्यांशी नाही तर राहीन उपाशी, यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु इथे विकेटची गरज होती आणि गोलंदाज अजिंक्य पाटील विकेटच्या शोधामध्ये होता आणि तेच त्याने मात्र केले. आणि आपण पाहते तर कुठेतरी थोडंसं मी म्हणते असं वाटतं निलेश की वेगाने चेंडू परंतु गती थोडीशी काढून घेतली होती. त्याच कारणे आपण पाहिले तर मिड विकेट काऊ कॉर्नरला मात्र जिथे शत्रक्षण होतं ना त्याच्या हातामध्ये कॅच पाहायला गेली. पहिला धक्का बसला, ज्या विकेटच्या शोधामध्ये अजिंक्य पाटील होताना ती विकेट प्राप्त केली आहे. कारण निलेशला बाद करणं खूप तर निलेशची विकेट घेणं खूप गरजेचं होतं. कारण अजिंक्यला माहिती आहे इथून जर निलेश राहिला तर कमीत कमी 50+ धावा सहज बनतील. परंतु आता हुकमाचा एक्का ट्रम्प कार्ड ज्याच्याकडे सातत्यानं रोड बुद्रुकने पाहिले आणि नेहमीच आपल्या संघासाठी त्याचं चांगलं योगदान राहिलं तो बंटी घाग आपल्याला पाहायला मिळेल. हो हाफ टॅकर चेंडू होता परंतु आत्ताच विकेट गेल्या कारणाने आपली बॅट काढली नाही आहे. परंतु चेंडू आपण पाहतोय ना तर कार्पेटला गुदगुल्या करत जाईल, सीमा पार हो का बेडा पार तो मिलेंगे. झाली आहे बघा. या ओव्हरचा विचार केला तर सिंगलनी सुरुवात झाली आहे, त्यानंतर निलेशच्या बॅट मधून 2 चौकार आले, त्यानंतर निलेश बाद झाले आणि आता बंटी आले, त्यांनी सुद्धा 4ने सुरुवात केली आहे. ओ पुन्हा एकदा ओ इथे मात्र चला चौकार तर गेलाय, काय हरकत नाही. या ओव्हर मध्ये 13 गेल्यात पण मध्ये अजिंक्य पाटीलने महत्वाचे 2 जे हिरे होते ना, 2 बॅट्समन होते ना, जे आक्रमक बॅट्समन, त्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. यात मात्र कोणती शंका नाही. थोडासा वेळ आहे, जाऊया डीजेकडे.
पाहिलं तर इथून विचार केला तर सुरुवात सिंगलने झाली, त्यानंतर 2 चौकार आले, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर चौकार आला, पुन्हा एकदा विकेट आली आहे. त्याच्यात तसंच आपण विचार काय मारतो ही ओव्हर महत्त्वाची ठरली आहे. जास्ती धावा गेल्यात परंतु महत्त्वाचे 2 फलंदाज माघारी पाठवलेत गोलंदाज अजिंक्यने. कारण पहिला धक्का 9 वर बसला तर दुसरा धक्का 13 वर बसलाय रोड संघाला. न्यू बॅट्समन निमेश वारंगी आपल्याला पाहिलं बघा. निमेश संकेत शिंदे आलेले आहेत. हा तर मी म्हणे सोनेश्वर नवी संघाचा हुकमाचा एकांत हा एक महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे, ज्यांनी सातत्याने आपल्या संघासाठी खूप सारं योगदान दिलं आहे. मोठी मोठी स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहेत आणि नवी संघाने नेहमी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे संकेत शिंदे. पण तो आपण पाहायचा इथे मात्र मागच्या मॅचचा हिरो आता मात्र त्याच्यावर थोडीशी जबाबदारी वाढली आहे. कारण महत्त्वाचे फलंदाज जो निलेश आणि बंटी बाद झाल्यानंतर आता जबाबदारी या 2 बॅट्समनवर वाढली आहे. इथून धावा बनवायचे 13 अशी धावसंख्या झाली आहे. स्वप्नेश्वर ही जबाबदारी खूप सारी वाढली आहे. इथून धावा गोला करायचे पंधू संकेतला सुद्धा माहिती आहे जो अजिंक्य पाटीने जो दबाव प्रेशर बनवलं ना तिथून मात्र ती कोंडी फोडून द्यायची नाही. सिंगल मात्र इथे मिळेल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. सिंगलने धावसंख्या सध्याच्या घडीला 14 झाली आहे. जिथे आपण पाहतो सातत्याने सोनार सिद्धक करंडक हा सोनेश्वर नवी संघाने सातत्याने एंट्री केली आहे आणि नेहमीच त्यांचं चांगलं प्रदर्शन सुद्धा झालं आहे. आज सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे चांगलं प्रदर्शन करायचा, परंतु रोड संघ सुद्धा तो मागे राहणार नाही. त्यांनी सुद्धा सातत्याने आपण पाहतो बरेचशा बक्षिसा पटकवले आहेत आणि ते सुद्धा हा सोनार सिद्धक करंडक थोडी ना सोडणार आहेत. ते सुद्धा ते स्वप्न घेऊन आलेत, परंतु एकाला स्वप्न इथं सारखा करता येईल आणि एकाला स्वप्न मात्र इथून घ्यावं लागतील. फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे. एक लॉलीपॉप कॅच कदाचित ड्रॉप झाली आहे वाटते. नक्की ड्रॉप झाली आहे. बघा जीवनदान कोणाला दिलाय. जिथे आपण पाहते तर निमेशला जीवनदान दिलाय. हा सुद्धा महत्त्वाचा फलंदाज रोड संघासाठी या सातत्याने त्याच्यावर सुद्धा विश्वास दाखवलाय. अजिंक्यकडून एक थोडीशी चुकी झाली आहे बघा. आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की चुकीला माफी कदाचित मिळत नाही आहे. बघूया येणारा वेळ सांगेल. जिथे संकेत थोडासा नाराज झालाय कारण हा झेल पकडणं गरजेचं होतं. एक सोपी कॅच होती. जसं आपण म्हणतो ना की बाथरूममध्ये जाऊन हातातनं साबून जसा निष्ठावा ना तसा कॅच ड्रॉप झाला. इथे मात्र नक्कीच कदाचित रोहा दिवा 1 वर येता येईल असं वाटत होतं, परंतु 2 वर गेली आहे. सिंगल मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 16 अशी झाली आहे. इथे मात्र पाहायला मिळते या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. डॉटनी सुरुवात झाली. सिंगल त्यानंतर वाईट आलाय. पुन्हा एकदा आमचे पंच तुषार कांबळे यांना हात फुकून सांगितले हा सुद्धा वाईट असेल. सलगचा दुसरा वाईट आहे. चला धावा येत आहेत कारण धावपुलं पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र कदाचित मला वाटतं मानव हा ट्रॅप असावा कारण 2 वाईट गेलेत. प्रत्येक गोलंदाज एक ट्रॅप असतो आणि त्या ट्रॅपमध्ये फसणार का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. धावसंख्या 17 झाली आहे. फटका चांगला आहे. उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू सीमा पार. षटकार 6. स्वप्नेच्या बॅट मधून या 6 धावा आलेल्या आहेत. रोड संघ खुश असेल. धावा येत आहेत. धावसंख्या 23 झाल्या. या ओव्हरचा विचार केला 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. माझा प्रयत्न जरूर होता पण तू संकेत सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. त्याला सुद्धा माहिती आहे 6 धावा गेल्यात. आता मात्र इथून चेंडू डॉट करायची जबाबदारी माझी सुद्धा वाढली आहे आणि तोचप्रमाणे 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. शतक क्रमांक 2 चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा नक्कीच आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 1 षटकार सुद्धा आलाय. 2 वाईट, 2 सिंगल, 2 डॉट सुद्धा आलेत. रिव्हर्सचा फटका. मानव आपण बोलतो की ही दोधाई तलवार बनी तर आबादी नाहीतर बरबादी, पण तू इथं पाहायचा आहे लॉंग स्टॉप 4. नक्कीच आपण पाहते तर आम्हाला मानव सांगतील खऱ्या अर्थाने 27 धावा इथे जुळल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये मानव आपण पाहतो 13 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो संख्येच्या ओव्हरमध्ये 14 आल्या. 27 2 बाद
आपल्याला पाहायला मिळते तो अर्थात रोड बुद्रुक संघ. काय हरकत नाही, निलेश मस्कर म्हणून ठीक आहे, काही हरकत नाही. 2 विकेट महत्त्वाचे आपण गमावले होते, परंतु 27 धावा त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर चांगलं बॅटिंग स्वप्नील सुद्धा करतोय. आणि निमेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, त्याला एक जीवनदान दिलं होतं, तो मात्र सिंगलवर खेळतोय. परंतु बघूया जो जीवनदान दिला होता त्याचा आता फायदा घेणार का. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय, कारण 4 ट्रम्प कार्ड तुम्हाला वापरायचे आहेत. पहिलं आपण पाहतो अजिंक्य पाटीलने दिला 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो संकेत शिंदे आले, 1 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आला. 14 धावा त्यांनी खर्च केल्याने आता आले विनायक मोहिते. एक जादू गरमी म्हणेन या गोलंदाजाला, कारण बघा फास्टर नाही आहे, हा स्पिनर आहे. आणि मात्र फक्त चेंडू ना तो मात्र फिरवत असतो, कधी ऑफ टर्न कधी लेग कट. आता मात्र इथे निमेशला अर्थातच परीक्षा असेल. इथे मात्र मी म्हटलं होतं ना की तुम्हाला जर या चेंडूचा सामना करायचा असेल तर आता तुमची नजर आहे ना ती थोडीशी खूप मोठी करावी लागेल, कारण हा गोलंदाजाकडे गती नाही आहे, याच्याकडे टप्पा आहे. आणि जेव्हा म्हणतो ना आम्ही की आपल्या टप्प्यात आता आपण कार्यक्रम करतो तो शोधावा लागेल तुम्हाला. पहिला डॉट. इथे मात्र आडव्या बॅटनी केलाय चेंडू, आपण पाहतो फाईन लेग मधून जातोय. मात्र इथे पंच 6 धावा. बघा फटका असं वाटलं नाही की सीमा पार करेल, परंतु या 6 धावा आहेत. जीवनदान आणि या जीवनदान जोरावर तो खेळतोय. धावा येणं गरजे. धावसंख्या सध्याच्या घडीला 33 झाली आहे, जिथे 2 चेंडूचा खेळ झालाय. शतक क्रमांक 3 चालू आहे. 3 ट्रम्प कार्ड आपण जर पाहतो विनायक मोहिते याच्यावर जबाबदारी सोपवली आहे ना सोनेशोनीबीनी. फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी गाठणार का. अविनाश आहेत तिथे, पकडला झेल, संपलाय निमेशचा खेळ. धक्का 3. सेकंड राऊंडची सेकंड मॅच दोन्ही संघाच्या संघनायकाला मी कॉल देत इच्छितो. आणि आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. कलमजे आणि वैभव इलो मलखंडोडी संघ हा पहिला डाव संपल्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे नाणेफेकसाठी. वैभव इलो मलखंडवाडी आणि कलमजे या दोन्ही संघाच्या संघनायकाचं मी लक्ष वेधेन की आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. शतक क्रमांक 3 चालू आहे. डॉटनी सुरुवात केली, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर विकेट सुद्धा आली. म्हणजे 3 मध्ये 6 दिल्यात विनायक मोहितेने, परंतु धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 33 धावा जोडल्या गेल्यात. 4था चेंडू असेल. न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये आपण विकासला पाहता. विकास फुल टच चेंडू होता, परंतु स्लो असल्या कारणे विकासला सुद्धा थोडंसं का होईना थांबवलंय. सिंगल मिळेल. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल, जी 33 होती ती सध्याच्या घडीला 34 जाताना पाहायला मिळेल, जिथे 4 चेंडूचा खेळ झालाय. आणि 4 मध्ये विनायकने आतापर्यंत आपण विचारत अवघ्या 7 धावा गेल्यात खर्च, त्याच्यामध्ये एक षटकार सुद्धा आला, हे सुद्धा विसरून जमणार नाही आहे. स्वप्नेश अजून सुद्धा या डावाचा विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत. सध्याच्या घडीला किल्ल्या गावामधूनच समालोचन घडत आहेत. ही एक जमियाची बाजू राहिली, 3 किल्ल्याचे आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं कमीत कमीत 6 ते 12 कॉम्प्युटर मला ते आता किल्ल्या गावामधून तयार होतील असं वाटतोय, कारण येणारी ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरच आहे. आडवा फुल टच चेंडू होता बघा, इथून स्वप्नेश थोडासा नाराज आहे. या चेंडूची जागा इथं नाही आहे, तर ह्या चेंडूची जागा सीमा बाहेर होती. पण तुम्ही म्हणे दिवस विनायकचा चांगला आहे, कारण इथून 5 धावा मायने झाले. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 35 झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर एक खराब चेंडू हा होता, त्याच्यावर सुद्धा आपण पाहतो स्वप्नेशला जसं पाहत तसा फटका मिळाला, म्हणजे विनायक. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू 3ऱ्या ओव्हरमधला. 17 चेंडूचा खेळ झालाय, 35 धावा जुळल्यात. रणवीमध्ये अडथळा आलाय, काय हरकत नाही आहे. थोडंसं मी म्हणेन महागडे शतक नाही आहे, कारण 5 चेंडूमध्ये पहिली डॉटनी सुरुवात झाली, त्यानंतर षटकाराला विकेट, त्यानंतर सिंगल मतलब 8 धावा आल्यात. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. विकासवर सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे, कारण धावफलक इथे मात्र धारलंय, उंच आहे, लांबी नाहीये, त्याच कारणाने मात्र आता विकासला जावं लागेल. धक्का 4था बसेल विकेटच्या स्वरूपामध्ये. रोड बुद्रुक
या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला 8 धावा आल्या, महत्वाचे 2 फलंदाज विनायकनी सुद्धा बाद केल्या. जो गोलंदाज येतो ना तो चांगलीच कामगिरी करतोय, यात मात्र कोणती शंका नाही. धावसंख्या सध्याच्या घडीला आम्हाला पाहायला मिळते. मानव सांगल की 35 धावा जोडल्या गेल्यात. इथून मात्र मी मगाशीच म्हटलं होतं 50 धावांचा जो आराखडा जो आखला होता रोड बुद्रुक संघाने तो कुठे थोडासा पाड्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहायचं तर संघाचा संघनायक अजिंक्य सुटे ज्याने आपण नेहमीच आपल्या संघासाठी बघा सोनेश्वर निवी संघाचे जसे म्हटलं तर 11च्या 11 खेळाडू खूप महत्त्वाचे आहेत, परंतु काही खेळाडू असे असतात ना की ते त्यांच्या समर्थक जे असतात ना ते खूप त्याच्यामध्ये F1 जोडी कोण असेल तर अजिंक्य आणि संकेत ही जोडी सातत्याने पाहिलाय. परंतु हुकमाचा एका कोण बदलात ज्यांनी नेहमीच संकटामध्ये वाचत होतो मंगेश सालवी याला सुद्धा आपण पाहिल्यात, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अविनाश सागर याला सुद्धा पाहिलाय. असे एक एक खेळाडूची नावं आहेत प्रत्येक संघामध्ये, परंतु प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू हे खूप महत्त्वाचे असतात हे सुद्धा विसरून जमणार नाही. अजिंक्य सुटे आलेले आहेत गोंदाची ट्रॅकवर. स्वप्नेशला इथून आता थोडीसा आपला आक्रमकता दाखवावी लागेल. ओ फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी सुद्धा आहे. स्वागत केलं अजिंक्यचे 6 धावेने डीजे. सुरुवात केली, स्वागत केलाय अजिंक्यचा 6 ने. धावसंख्या 41 झाली आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. मी लक्ष वेधेन दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा. फुल टच चेंडू होता, डीप एक्स्ट्रा लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळते. फटक्या सिंगल घेतली, डबलला पलटलेत परंतु मानस केलंय, धाडस दाखवलंय परंतु परतावा लागेल. बॅट्समन सुजल याला एक तर मिळेल परंतु जावा लागेल. डीजे बघा दीपेश आलेत. इथंच हेच होणार आहे कारण स्वप्नेशला माहिती आहे आपण जेवढं स्ट्राईक लावलं तेवढा धावा येतील. 2 चेंडूचा खेळ दिला आतापर्यंत 7 धावा खर्च अजिंक्य सुटेने मात्र केला. धावसंख्या सध्याच्या घडीला 42 झाल्या. या ओव्हरचा विचार केला 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून येणारी एक धाव खूप महत्त्वाची आहे. सोनार सिद्धक करंडक 2026 पर्व 6वा आहे. इथे मात्र दोन्ही संघांना चांगली कामगिरी करायची आहे. हाफ टॅकल चेंडू बॅटने खेळलाय, प्रोटेक्शन तिथे आहे, थोडेसे पंबल होतील त्याच दरम्यान चेंडू जाईल त्यांच्या डोक्यावरून सीमा पार. चौका ते नाराज आहेत. खऱ्या अर्थाने हा चेंडू अडवणं गरजेचं होतं परंतु फिल्डर आधीच सुटले. त्याच्यानंतर त्यांना वेग सावरता आला नाही, बॅलन्स त्यांचा गेला आणि चेंडू डोक्यावरून गेला. हेच मात्र पाल. धावसंख्या 46 झाली आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. या ओव्हरमध्ये 3 मध्ये 11 आल्यात. षटकाने सुरुवात झाली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आलाय. स्वप्नेशने घेतलेली ही जबाबदारी मध्ये तो पूर्ण करतोय. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू होता. आपण पाहतोय तर ऑन साईडला फटका केलाय, सिंगल घेतली आहे. ओ इथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग. कदाचित थ्रो झाला असा तर स्वप्नेशला परतावं लागलं असतं परंतु ते तसं झालं नाही. परंतु एक सिंगल सुद्धा गेली आहे आणि अजिंक्यला माहिती आहे या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्याच्यामुळे एक धाव कुठेतरी आपल्याला महाग पडणार नाही ना हे नवी संघाला बघावं लागेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 48 झाली आहे. शेवटचे अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत. 48 झालेत. ओ इथे मात्र पुण्यात मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. आता मात्र या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. मी लक्ष वेधेन वैभवी मलकुडी संघाचे संघनायक बंटी पाटील. चला आपण त्वरित टॉससाठी यायचं कारण अमोल मला वाटतं तिथे पंचायत. ओके आपण लगेच मॅच संपल्यानंतर आपण या. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या डावामधला. धावसंख्या 48 झाले. 4 आले तर 52, षटकाला तर 54, डॉट घेतला 48. ओ फटका पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला आहे. सिंगल घेतली आहे. मगाशी झालेली चुकी आता होणार नाही आहे हे सांगते अविनाश. एक तर मिळेल. 49 झाल्यात आणि जो टार्गेट सेट केला होता ना रोड या संघाने तो मात्र नक्कीच मी म्हणेन चांगला आहे कारण 49 बांधल्यास 50 धावांचं लक्ष असेल तो सोनेश्वर निवी संघाला हे मात्र पाहायला मिळेल. सरासरी आपण पाहिजे 12.5 ची असणारे प्रत्येक ओव्हरमध्ये 24 चेंडू 50 धावांची गरज आहे सोनेश्वर निवी संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावा मात्र बनवल्यात. बोलूया आपण आता टॉच बॉक्स कडे जिथे वैभव विलम मलखंडवाडी आणि कलमजे या 2 बलटे संघांमध्ये टॉस होणार आहे. एक रोहा विभागामधील
संघ तर दुसरा मानगाव विभागामधील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आणि मी आता जसा डाव संपलाय दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ते नरेश सर यांना नक्कीच आपण आता आमंत्रित करणार आहोत. हॅलो हॅलो. चला मी टॉससाठी विनंती करतोय आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते राजेंद्रजी मोरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. या दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर बलट डे संघ आहेत, यात मात्र कोणतीही संघ नाही. बघा दोन्ही संघ आणि हे दोन्ही गाव या स्पर्धेमध्ये स्वप्न घेऊन आलेले आहेत की हा जो करंडे काय तो आम्हाला न्यायचा आहे. मानगावकर म्हणतील आम्ही नेणार आणि रोहाकर म्हणतील आम्ही, परंतु भाऊया मेहनत तर दोघांना खूप सारी करावी लागेल. कॉल असेल बंटी पाटील याचा 4 ओव्हरची मॅच आहे. हेड इज द कॉल. मलखंडवाडी हेड आलेला आहे. मलखंडवाडी संघाने टॉस जिंकलाय. बंटी निर्णय काय असेल? गोलंदाजी करू. बंटी काय सांगशील? पहिली मॅच चांगली रंगली, यात अर्थ नाही प्रथम बॅटिंग करताना 52 बनलात, परंतु आव्हान थोडंसं वाढलंय दोन्ही संघांसाठी. किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न तर जेवढ्या कमी धावा रोखता येतील तेवढा रोखू आम्ही, कारण त्यांच्याकडे पण फलंदाज चांगले आहेत, गोलंदाजी पण चांगले आहेत, पण ज्याचा खेळ चांगला होईल तो जिंकेल. नक्कीच बेस्ट ऑफ लक बंटी पाटील. आपण टॉस जिंकलात. अमोल आपण टॉस हारलात. टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असा? नक्की आम्ही फलंदाजीच केली असती. याच्या मागचं कारण? आम्हाला डिफेन्स करायला आवडतं, कारण आमच्याकडे तसं गोलंदाज आहेत. काय सांगशील? एक पाऊल पुढे आलेले आहेत, ते सुद्धा एक पाऊल पुढे आले. दोन्ही संघांनी चांगलं स्वप्न पाहिलं की हा करंडक आपल्याला न्यायचा आहे. किती धावा असं वाटतं तुला? एक मॅजिक फिगर जर आपण बनवली तर ती सेफ राहू शकते. नक्की 4 ओव्हरचा सामना आहे. आता आमचा प्रयत्न असेल की 50+ रन मारण्याचा. नक्कीच हे होते अमोल. नक्कीच स्वप्न दोघांनी पाहिलाय. एक म्हणते की आम्हाला 50+ करायचे आणि एक म्हटलं की आम्ही कमीत कमी रोखू. बघा दोन्ही संघांकडे चांगले बॅट्समन आहेत, चांगले गोलंदाज आहेत, परंतु एकाला जिंकायचं आहे आणि एकाला मात्र सोनार सिद्ध करंडक सोडायचं आहे. यात मात्र कोणतीही शंका नाही. आणि जो संघ इथून मात्र जो हारेल त्याला मात्र 365 दिवस पुन्हा एकदा वाट बघावी लागेल सोनार सिद्ध करंडक याची. मी थांबतो. आपण आवाजामध्ये बदल करणार. जिथे 24 चेंडू 50 धावांची गरज असताना सोनेश्वर निवी संघाची A1 एक ब्रँडेड जोडी मैदानाच्या आतमध्ये संकेत शिंदे आणि अजिंक्य सुडे यांना आपण पाहणार आहोत. लक्ष होणार का ना होणार पार हे सांगण्यासाठी आपण जाऊया निवी विभागामधील आमचे समालोचन नरेंद्र यांच्याकडे. थँक्यू. आपण उमेशजी साळुंके सरांचा आवाज ऐकलात. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण पाहत आहात सोनार सिद्ध करंडक 2026 पर्व 6वे. या 6व्या पर्वातील आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीची पहिली लढत. एका बाजूला आपण पाहिलं तर गावदेवी रोड बुद्रुक संघ पाहायला मिळतोय, ज्यानं प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत असताना 49 धावा केल्या, 50 धावेचं टार्गेट ठेवलंय. त्याच वेळी समोर असलेला संघ खेळामध्ये फलंदाजी करणारा संघ आपल्याला सोनेश्वर निवी हा संघ पाहायला मिळेल. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आपण तसं पाहिलं तर निवी गावचा सुपरस्टार संघनायक मैदानाच्या आतमध्ये, संकेत शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच वेळी नॉन स्ट्राईक एंडसाठी निवी गावचा अजून एक अनुभवी खेळाडू अजिंक्य सुटे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मोर्चावरती बंटी घाक, रोड बुद्रुकचा एक महत्वाचा खेळाडू, रोड बुद्रुकचा सुपरस्टार. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावेची गरज आहे. कशा पद्धतीने सामना खेळला जाईल, कशा पद्धतीने सामना शेवटपर्यंत पोहोचला जाईल, याच्याच गोष्टीची प्रतीक्षा सर्वांना लाभली आहे. बॉलर्स नेम या ठिकाणी बंटी घाक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल
उलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये निलेश मस्कर आहे त्या ठिकाणी फीड करेल, थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. धावसंख्येचा श्री गणेश 2 या आकड्याने धावफलकावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती जरूर आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक जो बंटी घाक मैदानाच्या आतमध्ये टाकतोय, निलेश मस्कर थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा त्यांनी निश्चितपणे घेतलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला संधी मिळते आणि त्या गोष्टीची संधी आणि त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं. पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एकच धाव घेतली गेली आहे. धावसंख्या पुण्याच्या एकदा 1 वाढेल. धावफलक 3 या आकड्यावरती धावफलकावरती पाहायला मिळते. 49चं टार्गेट आहे. 49चं टार्गेट सहजरित्या सुद्धा चेस 50 धावेचं टार्गेट सहजरित्या सुद्धा चेस होऊ शकतं, परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागेल. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका, आडव्या बॅटने खेळलेला फटका, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार चौकार. ला जरूर पाहायला मिळते. एक चौकार आलाय, त्यानंतर धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचले. आता कमबॅक कशा पद्धतीनं केलं जाईल हे देखील पाहणं. यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन मिळाला आहे का? व्यासपीठाला देणारा सलामीचा हा येतो षटकार. षटकार आला. एकंदरीत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना, 4 चेंडू टाकलेत आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत 13 या आकड्यावरती. बघा क्रिकेट काय सांगून जातं मित्रांनो, क्रिकेट म्हणजे नुसतं बालपण नाही आहे की साऱ्याच गोष्टी आपल्याला रडून मिळत आहेत. ज्यावेळेस आपण लहानपणा असतो त्यावेळेस रडून साऱ्या गोष्टी मिळत आहेत, परंतु क्रिकेटमध्ये आपल्याला मेहनत करावी लागते, त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत. पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा मोठा फटका, यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. पहिला ब्रेक तो मैदानाच्या बाहेर अजिंक्य सुटे. विकेट आले बघा ना, 5च्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर एक विकेट पाहायला मिळालं. ते म्हटलं जातं की 4 दिवस सासूचे, त्यानंतर 4 दिवस सुनेचे. बघा ज्यावेळेस नवीन नवीन लग्न होतं ना, तेव्हा प्रथम सासूचे 4 दिवस असतात आणि त्यानंतर राजे हे सुनेचं असतं. त्याच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 5च्या चेंडूवरती षटकार आला होता, ते राज्य आपल्याला अजिंक्य सुटेचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर बंटी घाकने ट्रम्प कार्ड वापरला, आपल्या हातातून अशा पद्धतीनं एक चेंडू फेकला, त्यानंतर एलिव्हेशन तितका असा मिळाला नाहीये, त्याच कारणाने सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये अविनाश सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू टाकला गेला आहे. इनिंग क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती अविनाश सागर, निवी गावचा सुतळी बॉम्ब मैदानाच्या आतमध्ये. खेळला नाहीये तरी दहशत, खेळला तरी दहशत, परंतु ह्या सामन्यामध्ये काय घडतंय, तो कशा पद्धतीने खेळ करतोय. फुल टॉस पद्धतीचा बॉल स्मॅश केला, एकही धाव मिळालेली नाहीये. बंटीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पंचांचा इशारा येतोय, सामना षटकाला होते समाप्ती. ज्या ठिकाणी 6 चेंडू संपले, 6 चेंडू मध्ये अवघ्या 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. अशा चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बघा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली, 2 चेंडूमध्ये 3 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर 3ऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, 4थ्या चेंडूवरती सुद्धा षटकार आला होता, परंतु त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं. चला स्पीडअप करायचंय, जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. दुसऱ्या षटकासाठी न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये
निमिष मैदानाच्या आतमध्ये. निमिष मैदानाच्या आतमध्ये पाठच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 2 षटक टाकले होते. दोन्ही षटकामध्ये चांगल्या पद्धतीनं तो गोलंदाजी करत होता. मग दुसऱ्या सामन्यासाठी पुन्हा एकदा त्याला प्रमोट केलं गेलंय. या सामन्यामध्ये तो कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, कारण समोरचा खेळाडू तितकाच महत्वाचा आहे. बघा, संकेत शिंदे म्हटलं की रोहा तालुक्यातील नामवंत खेळाडूंपैकी एक महत्वाचा खेळाडू. RTPL मध्ये सातत्याने त्याची खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. त्याच्या साथीला असलेला अविनाश सागर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. निमेश कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय हे पाहणं खूप महत्वाचं राहील. यावेळेस स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव घेतली गेली आहे. धावसंख्या पुण्याच्या एकदा वेगाने वाढते की काय, परंतु एक धावसंख्येने धावफलक यावेळेस 14 या आकड्यावरती. ते म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे, किंबहुना 1-1 2-2 धावा घेऊन आपल्याला धावफलक हलतं ठेवायचं आहे. पुढचा बॉल स्ट्राईक साठी अविनाश सागर. निवीचा सुतळी बॉम्ब, आखो टप्प्याचा बॉल, एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. अविनाश गॉन. चला, नेव्ही संघासाठी आयोजकांच्या माहितीनुसार तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. ही ओव्हर संपायच्या आत तुमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये हजर राहिला नाहीये तर तुम्हाला 2 धावेची पॅनल्टी दिली जाईल. हे षटक संपायच्या अगोदर तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये 12वा खेळाडू किंबहुना प्रतिनिधी एक पाठवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये करण वाघमारे येताना आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. तू छल मैं आया या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे, परंतु विकेटवरती टिकावं लागेल. विकेटवरती तुम्हाला टिकावं लागेल. संकेत शिंदे सांगतोय की मला स्ट्राईक द्या, मग माझ्या स्ट्राईक देण्यानं जितका प्रयत्न माझ्यामध्ये आहे तितका प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करेन. सुंदर गोलंदाजी आपण निमेशची पाहूया. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, त्यानंतर 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाले. क्रिकेटच्या खेळामधले बरेचसे धडे मैदानाच्या आतमध्ये मी घडवलेत आणि त्याच मैदानाच्या आतमध्ये अभ्यास करून मी आलोय आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी सुद्धा करतोय. निलेश सुद्धा त्याला प्रोत्साहन देतोय. बघा, जुन्या खेळाडूंचा भरणा संघामध्ये असणं खूप महत्वाचं असतं, कारण त्यांच्याकडे खूप महत्वाचा अनुभव असतो. अनेक वेळा सामने कसे जिंकायचे त्यासाठी ते प्रयत्न नेहमीच करत असतात. बन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी. बघा, वेग म्हटलं ना का सध्याच्या घडीला वेग म्हटलं की अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा. बघा, वेगाचा शेवट आणि वेग म्हटला की या ठिकाणी निमिषला आपण पाहतोय. करण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटवरती तितकासा बॉल आलेला नाही आहे. निलेश मस्कर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलक 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील झाली आहे. संकेत यावेळेस मोठा फटका स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं येतोय. हा बऱ्याच टाइमानंतर संकेत मैदानाच्या आतमध्ये दहाडलाय. संकेतच्या बॅट मधून एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती. बघा, क्रिकेटच्या आतमध्ये काय चालू असतं, टॅली प्लस अभ्यास या साऱ्या गोष्टी निलेश मस्करच्या माध्यमातून पाहायला मिळतात. बघा, तो धावाही मोजतोय, ज्या ठिकाणी किती चेंडू झाले ते देखील मोजतोय. त्यापेक्षा सामना कसा रंगवायचा, सामन्याचं कमबॅक कसं करायचं हे देखील तो जाणतोय.
बऱ्याच वर्षाचा अनुभव. गत वर्षीच्या वर्षामध्ये आपण पाहिलं ना तर याच खेळाडूकडे 20-25 मालिकावीराचे पुरस्कार पाहायला मिळाले होते. चला सामन्याला सुरुवात करा. बॉलची पूर्तता ज्या ठिकाणी केली जाते, मॅच बॉल खूप महत्वाचा असतो. बघा मॅच बॉलचं महत्व तसं पाहिलं ना की एखादा चेंडू तुम्ही मॅच बॉल आपल्याकडे आहे, मग मॅच बॉल तो बाहेर गेलाय, परंतु त्यानंतर नवीन चेंडू दिला जातो. यावेळेस सुद्धा कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एकच धाव घेतली गेली आहे. धावसंख्या या ठिकाणी 22 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. जिथे 2 षटकाचा खेळ देखील संपला, म्हणजेच काय येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची गरज. 12 चेंडू 28 धावा. आता मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ते म्हटलं जातं प्यार इश्क मोहब्बत ये तो सब धोका है. क्रिकेट खेलो यारो, नाम कमाने का यही तो मौका है. मित्रांनो, तुम्हाला नाव जर का कमवायचं असेल ना तर ह्या धावा तुम्हाला चेस सुद्धा कराव्या लागतील. ह्या धावा तुम्हाला रोखाव्या सुद्धा लागतील. कारण तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी प्रथम सिद्ध व्हावं लागतं. तुम्ही सिद्ध झाला तर आपोआप प्रसिद्ध होता. बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळता, मग ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला तितक्याशा मोठ्या मॅचेस खेळायला मिळत नाही आहेत. त्या कारणाने तुम्हाला असोसिएशनमध्ये खूप स्पर्धा खेळायला मिळतात. असोसिएशनचा चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतो. त्यानंतर तुम्हाला चांगलं क्रिकेटचा अभ्यास मिळतो आणि त्यानंतर तुम्ही मोठी स्पर्धा खेळता. आज उमेशची मोठी स्पर्धा म्हटली तर सोनार सिद्ध करंडक. आज 6व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतो. आज 3रा दिवस आहे. या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू खेळलेत. याच स्पर्धेने बरेचसे खेळाडू ज्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रसिद्ध केलेत. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका लॉंग स्टॉप रिझनच्या डोक्यावरून. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार येतो. ह्या षटका थँक्यू. संघाचा सरसेनापती संकेत शिंदे मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला. एकंदरीत धावफलकावरती धावा 28 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. संघाचा सरसेनापती, संघाचा तारणहान, संघाचा म्होरक्या, संघाचा मुकादम मैदानाच्या आतमध्ये ताल ठोकून उभा आहे. त्याला माहिती आहे मला लढायचं आहे आणि लढता लढता घडायचं देखील आहे. आज माझे मावळे मैदानाच्या बाहेर परतलेत, परंतु संघाचा सरसेनापती म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो क्रिकेटचा किल्ला लढवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मी आहे. ब्रेकर बॉल. कमबॅक कमबॅक. बघा क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला कमबॅक हा शब्द ज्यावेळेस मनामध्ये ठरवताना त्यावेळेस ती मेहनत तुमच्यामध्ये असली पाहिजे. बघा पाठच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला. जिथे 3ऱ्या षटकासाठी आपण स्वप्नेशला पाहिलं, त्यानंतरचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलक 29 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. यावेळेस मोठा फटका. एलिव्हेशन मिळालं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एक टप्पा. चेंडू पडतोय काय, उचलतोय काय, फेकतोय का, त्यानंतर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 31 या आकड्यावरती. जब तक ना हो सफल नींद चैन सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. प्रयत्न करायचे आहेत. जोपर्यंत आपल्या फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत हार मानायची नाहीये. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आमच्या प्रेमाचं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. आमच्या आयुष्यातलं पहिलं खरं प्रेम म्हणजे क्रिकेट. स्वीप करायचा होता, पंचाने दंडित केलंय. स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. मॅच मध्ये ट्विस्ट. निलेश मस्करच्या मनामध्ये धडधड 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 पाहायला मिळते.
परंतु धडधड कशा पद्धतीने ते ठोक्याचा स्पीड वाढतो हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. सामना रंगात आलाय, सामना ढंगात आलाय. त्याचं मूळ कारण दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात ठाकलेत, परंतु कोणी हार मानायला तयार नाहीये आहे. चेंडू सीमारेषा पार, चौक चौकार आलाय. धावपलकावरती धावा वाढता येईल 36 आकड्यावरती. 36चा आकडा कुणाच्या बाजूने जाईल, परंतु 36चा आकडा सर क्रिकेटच्या मैदानावरती केवळ 1 किंवा 1.5 तासासाठी असतो. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये क्रिकेट म्हटलं ना की ग्रामीण क्रिकेटने चांगले मित्र दिले, ग्रामीण क्रिकेटने चांगले समालोचक दिले. यानंतर आपण बोलूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धाव आलेली आहे. अनोळखी व्यक्तीशी जोडलेलं नातं म्हणजे क्रिकेट. बघा साळुंके सर, तुमचं आणि माझं याआधी कधीच नातं नव्हतं. याआधी तुमचा आणि माझा संपर्कही जास्तीचा झाला नव्हता, परंतु एकत्र आणण्याचं मूळ कारण सोनासिद्ध करंडक 2026. येणारे 6 चेंडू ना 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. 7 चेंडू 13 धावा. एलिव्हेशन मिळालं नाही आहे. ओ, हे काय घडतंय? दुष्काळात 13वा नव्हे तर दुष्काळात 14वा महिना. ही कॅच नाही, ही मॅच सोडले, हा सामना नाही, हा करंडक सोडलाय. मावशीच्या पोराला जीवदान. कुठेतरी तुम्हाला विचार करावा लागेल, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये मैत्री, नातं या साऱ्या गोष्टीला लगाम लावावा लागतो. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजन करणारे क्रिकेटची स्पर्धा सोनार सिद्ध करंडक, आणि या स्पर्धेमधला चालू असलेला सामना रंगात आलाय. वेगवेगळ्या पद्धतीने रंग भरले जात आहेत. कुणाची गोलंदाजी चांगली होते, कुणाची फलंदाजी चांगली होते, कुणाचं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, कुणाची कॅच सुटते तर कुणाची मॅच सुटेल. आता मात्र 6 चेंडू सांगून जातील. वाह भाई वाह. सकाळी पाहिलं होतं सामने तितकेसे रंगात आले नव्हते, परंतु दुपारच्या सत्रामध्ये जसजशी दुपार झाली, ऊन तापलं, जमीन तापली, सर्व खेळाडू तापले, सर्व रसिक प्रेक्षक तापले, मग त्यानंतर समालोचक सुद्धा तापला. चला, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. आता मात्र काय घडतंय हे पाहावं लागेल. पहिलाच बॉल निमी संघाचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर गॉन. मोठा ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने जिंकला, विनायक मोहिते, मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस निवी संघ अडचणीत आलाय ना, त्या वेळेस विनायक नावाचं वादळ आलंय, आणि विनायकने ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय, एक वेगळाच विक्रम करला होता. परंतु त्यापेक्षा आता आपण म्हणूया की निलेश मस्करचे धडधडणारे ठोके कुठेतरी थांबले असतील. मोकळा श्वास त्यांनी निश्चितपणे घेतला असेल. चला, मैदानाच्या आतमध्ये काय दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग नाही आहे, परंतु कंपल्सरी चेसिंग तुम्हाला ही करावीच लागेल.
कारण एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळता. या स्पर्धेचं जी स्वप्न सुंदरी आपल्याला समोर दिसते ना, ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. कारण ही स्वप्न सुंदरी ज्यावेळेस तुम्ही गावात नेता ना, गावकऱ्यांना अभिमान वाटतो की माझा गावचा संघ जिंकून आलाय आणि ती जिंकण्याची जिद्द आज तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्हाला लढायचं आहे. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. कारण नॉन स्ट्राईक एंड साठी आहे. त्यापेक्षा चला स्पीडअप घ्या. मैदानामध्ये अगदी तसं पाहिलं ना तर अनेक महारथी आले, अनेक महारथी गेले, परंतु क्रिकेटनं सगळ्यांना विजय करून दिलाय. कारण विजय फक्त हा क्रिकेटचाच होतो. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 12 धावा, 5 चेंडू. एका बाजूला सोनेश्वर निवी, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी रोट बुद्रुक. चला चला स्पेशल. पुढचा बॉल स्ट्राईक साठी विनायक मोहिते. कशा पद्धतीनं खेळतोय. आखू टप्प्याचा बॉल स्वीपर कव्हर मध्ये जेल सुटलाय. षटकार. षटकार आलाय. धावपलकावरती धावा 44 या आकड्यावरती. जहा जहा होते हैं मैटर बड़े खड़े, वहा वहा होते हैं विनायक खडे. काय फटका खेळलाय. सगळंच हादरवून ठेवलं. डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पुढचा बॉल ओव्हर नीचे डिस्ट्रॉय. फलंदाज गाऊन बाद. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. मित्रांनो, आयुष्य असो किंवा मैदान असो, गाजवल्याशिवाय सोडायचं नाहीये. कारण मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नाहीये. चला बंटी का स्पीडअप करा. त्याच्या पाठच्या पॅन्ट वरती लाल धोक्याची घंटा. परंतु ही धोक्याची घंटा कुणाच्या बाजूने जाईल हे देखील पाहणं खूप महत्वाचं. क्रिकेटचा विजय होईल यात मात्र तीळ शंका नाहीये. क्रिकेटचा सामना आहे, कोणता तरी एकच संघ जिंकेल, परंतु शेवटच्या चेंडूवरती सामना जाईल यात मात्र तीळ शंका नाहीये. कशा पद्धतीने सामना रंगलाय. MIDC मध्ये जे ऑनलाईन बघत असतील त्यांनी सुद्धा काम सोडले असतील. काम नंतर करू, परंतु ही सध्याची मॅच बघू. कारण ज्या वेळेस आपण फशिप मध्ये जातो ना, मन फक्त आमची क्रिकेटच्या मैदानावरती असतात. कारण मन मैदानाच्या आतमध्ये असतात. काम आम्ही तिथे करतो. काही कांना सुट्टी घेऊन सुद्धा येण्यासाठी भाग पाडलं या क्रिकेटच्या खेळाने. पुढचा बॉल स्ट्राईकला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई. स्लोअर पद्धतीचा चेंडू. कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. म्हणजेच काय समीकरण उरलं. एका बाजूला 2 चेंडू फक्त शिल्लक राहिले, दुसऱ्या बाजूला किती धावा करायच्या आहेत तर 5 धावा करायच्या आहेत. करणकडे ती क्षमता आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आदिवासी समाजातील एक उभरता सितारा. निवीच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी करणवरती खूप मोठी जबाबदारी आहे. बघा, बरेचसे सामने मी करणचे पाहिले आहेत आणि करण ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, तो नेहमी आक्रमण करतोय. परंतु हे मैदान वेगळं. मोठा फटका. एलिव्हेशन नाही नाही नाही. फलंदाज बाद.
कॅमेरामॅन तिकडे आपल्या चिमणीच्या जवळ फोकस झालं तर करा ना, कारण तिथे समोर जे आपल्याला कंपनीमध्ये व्यक्ती दिसत आहेत ना, त्यांनी काम सोडलीत आणि मॅच बघतायत. हे क्रिकेटवरचं प्रेम बघा, आयुष्यामध्ये पहिलं झालेलं क्रिकेटवरचं प्रेम म्हणजे क्रिकेट. बघा, या माध्यमातून आपण पाहिलं ना की MIDC मध्ये आपण नुसतं काम करतो, आमची मनं फक्त क्रिकेटच्या मैदानावरती असतायत. ग्रामीण क्रिकेटने आम्हाला फार वेगळा अनुभव दिला. त्याचं मूळ उदाहरण समोर आपण पाहत आहे, जे कंपनीमध्ये काम करतायत. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. षटकार पाहिजेच आपल्याला. अजिंक्य पाटील मैदानाच्या आतमध्ये. 6 तर आपल्याला पाहिजेत, 5 असल्या तरी चालतील, परंतु 5 येतील कशा याचा मूळ प्रश्न आहे. 6 येणं खूप गरजेचं आहे, कारण षटकार आला तरच तुम्ही विन होऊ शकता, परंतु नो प्लस चौकार आला तर सुद्धा आपण विन होऊ शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जर तर फक्त समालोचक, क्रीडा रसिक, मान्यवर, स्कोरर, डीजे ऑपरेटर, लाईव्ह टेलिकास्ट हेच म्हणू शकतायत. खेळणारे 22 खेळाडू म्हणू शकत नाही आहेत की आम्ही जिंकू, की आम्हीच जिंकू. परंतु जर तर तुम्ही सांगू शकत नाही आहात. येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. अजिंक्य पाटील, पाटलांचा बोलबाला राहील का? टाक 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 टाक. हो, प्रयत्न केले, एलिव्हेशन मिळालं नाहीये. जिंकलाय सामना. गावदेवी रोड बुद्रुक या संघानं खूप मेहनत खूप चांगली केली. दोन्ही संघ शेवटपर्यंत लढले. विजय मात्र एकाचा झाला. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि